B.Ed ॲडमिशन 2026-27 तर आज विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध होणार आहे। तर विद्यार्थी त्यांची फायनल मेरिट लिस्ट कुठे चेक करणार, कशा प्रकारे चेक करू शकणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता तुम्हाला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ही साईटवर, ज्या साईटवर आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहे किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितलेली आहे त्याच साईटवर आपल्याला व्हिजिट करावी लागेल, जी साईट B.Ed ॲडमिशन 2026-27 साठी दिलेली आहे। तर बघू शकता या साईटवर आल्यानंतर आपल्याला अल्फाबेटिकल लिस्टचं एक ऑप्शन दिलेलं आहे, त्या बाजूला मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे बघू शकता। तर इथे आपल्याला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर मेरिट लिस्ट डाटामध्ये सध्या काहीच दिलेलं नाही आहे, तर तुम्ही इथे येऊन तुमची फायनल मेरिट लिस्ट चेक करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला मेरिट लिस्ट कशी येणार, तर अशा प्रकारे 3 तुम्हाला PDF देण्यात येणार आहे। ठीक आहे, यामध्ये एक नॉट कन्सिडर वाल्याची तर आता येईल याची गॅरंटी नाही आहे, कारण की ऑलरेडी ते विद्यार्थी नॉट कन्सिडर झालेले आहे। त्यामुळे एक OMS तिथं येणार आहे आणि एक महाराष्ट्र कॅन्डिडेट जे इलिजिबल आहे कॅपराऊंड 1 साठी, जे आपले कॉलेजचे नाव टाकणार त्यामध्ये कॅपराऊंड 1 कॅपराऊंड 2 यासाठी इलिजिबल असणार आहे त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट येणार आहे। तर ती तुम्हाला PDF ओपन करावी लागेल आणि PDF ओपन करून त्यामध्ये आपले नाव, संपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे। कारण की जर तुम्ही शेड्यूलनुसार जर चेक केलं तर नवीन शेड्यूल तर अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे फक्त शेड्यूल आहे उपलब्ध कधीपर्यंत, तर 10 तारखेपर्यंतचं, जे म्हणजे आज, ज्यामध्ये तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पब्लिश करणार आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे। परंतु आज तुम्ही म्हणाल सर मेरिट लिस्ट केव्हा लागेल, तर आजच्या तारखेमध्ये मेरिट लिस्ट कधी लागेल, साधारणतः विचार आहे की 5 वाजल्यानंतरच ही मेरिट लिस्ट लागू शकते। कारण की आतापर्यंतचा जो रेकॉर्ड होता, जसे की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसुद्धा 5 वाजता जाहीर झालेली होती, त्याचप्रमाणे आता बाकीचे जे सुद्धा एज्युकेशन आहे त्यांचेसुद्धा जे मेरिट लिस्ट म्हणा, अलॉटमेंट म्हणा, हे 5 वाजल्यानंतरच जाहीर होत आहे। तर साधारणतः आपण 5चा आकडा पकडू की 5 नंतर जाहीर केली जाऊ शकते। अगोदर जर जाहीर झाली तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येणार। तर आता ही आहे एक महत्त्वाची अपडेट, कारण की आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतरच आपले कॅपराऊंड 1चे फॉर्म सुरू होणार आहे। तर साधारणतः या आठवड्यामध्येच आपल्याला कॅपराऊंड 1 कॅपराऊंड 2 याबद्दलची संपूर्ण टाइम टेबल साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि साधारण आपल्याला कॅपराऊंड 1चा फॉर्म भरायचं कामसुद्धा पडू शकते। परंतु अजून जे सीट मॅट्रिक्स आहे की कोणत्या कॉलेजला किती जागा आहे याबद्दलची माहिती अजूनपर्यंत तर दिलेली नाही आहे, तीसुद्धा माहिती लवकरच उपलब्ध होऊन जाणार। आणि यामध्ये तर तुम्ही बघितलं डॅशबोर्डचं ऑप्शन दिलेलं आहे, विद्यार्थ्यांनी यावर थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की यामध्ये टोटल विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन किती केलेलं आहे, टोटल अप्लिकेशन लॉक किती आहे आणि अप्लिकेशन व्हेरीफाय किती आहे। म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये अजूनही 8,000 जवळपास आकडा हा बाकी आहे। व्हेरिफिकेशन कोण करत आहे, कसे करत आहे, काहीच समजून नाही राहिलेलं आहे, कारण 56,000 विद्यार्थी व्हेरीफाईड आहे आणि लॉक जर 63,000 आहे, म्हणजे यामधले बाकीचे विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन का झालेलं नाही आहे हा सुद्धा प्रश्न आहे। आता बाकीची अपडेट अजून आलेली नाही आहे। यामध्ये टोटल जागा किती आहे हे सुद्धा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही आहे, कारण की हे सुद्धा यायला पाहिजे की टोटल जागा किती आहे। त्यानंतर अप्रूव्ह कॉलेजची लिस्ट तर नाही आली तरी चालते आणि ऑप्शन लॉकचं अजूनपर्यंत ऑप्शन यायचं आहे, कारण की आपण आपले फॉर्म जे आहे हे लॉक केले नसल्यामुळे इथे ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण जेही अपडेट आहे ही आज उद्यामध्ये येऊन जायला पाहिजे मेरिट लिस्ट लागल्यानंतर। तर आज मेरिट लिस्ट लागेल, आपण सांगितले तुम्हाला मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, इथेच जाऊन तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट चेक करायची। एक PDF मिळून जाणार तुम्हाला, त्या PDF थोडी मोठी राहू शकते, त्यामध्ये A to Z माहिती तुम्हाला चेक करायची आहे। आणि राहिला प्रश्न आता कॅपराऊंड 1चा, तर तुम्हाला त्याबद्दलचे वेळापत्रक आलेलं नाही आहे। सीट मॅट्रिक्स म्हणा किंवा संपूर्ण अपडेट साईट व्हायची आहे, साईट एकदा अपडेट झाली की A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु साधारणतः या आठवड्यामध्ये आपल्याला कॅपराऊंड 1चा फॉर्म भरायचं काम पडू शकते, अशाबद्दलची माहिती आलेली आहे। ठीक आहे, तर B.Ed ॲडमिशन 2026-27ची आज मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार, त्यामध्ये कोणते विद्यार्थ्यांचे नाव येणार आणि कोण विद्यार्थी त्यामधून इलिजिबल असणार आहे कॅपराऊंड 1 साठी हे सुद्धा तुम्हाला आपण वेळेवर सांगू। त्यासाठी B.Ed ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।